यात शोभायात्रा या सुरू होतात आणि त्या ठिकाणी नेमकी कशी तयारी आहे, जय्यतशी तयारी आहे, कसं नियोजन आहे हे पाहण्यासाठी आपण थेट डोंबिवलीमध्ये जाऊयात। तर ढोल ताशा पथक सुद्धा यामध्ये तैनात झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत। या रणरागिणी बाईक रॅली काढण्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत। महिलांचा मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग आहे। आज गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष आहे आणि त्याच निमित्तानं शहरांमधनं शोभायात्रा निघत असतात। मात्र त्यातील एक केंद्रबिंदू जे ठरत असतं ती म्हणजे डोंबिवलीची शोभायात्रा आणि त्याचीच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, अगदी काही वेळातच शोभायात्रेला सुरुवात होईल, काय चित्र आहे? तुझ्यासोबत अनेक महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच ऋतुजा, आपण बघतोय की अनेक महिला ज्या आहेत त्या माझ्यासोबत आहेतच। पालखी जी आहे ती इथनं थोड्याच वेळात आता प्रस्थान होईल आणि ती वेस्टला आहे, भागशाळा मैदान वेस्ट, डोंबिवली वेस्ट, तिथून ती गणेश मंदिर डोंबिवली ईस्टकडे जाते। या सगळ्याचा जो रस्ता आहे जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा हा रस्ता चालत ही यात्रा जी आहे ती पुढे पुढे सरकते। आता जर बघितलं तर बऱ्याच संस्था ज्या आहेत त्या हळूहळू इथे जमा होत आहेत। सगळ्यांचे चित्ररथ देखील इथे यायला सुरुवात झालेली आहे। 50 ते 60 संस्था ज्या आहेत त्या गणेश मंदिर संस्थानाशी जोडल्या गेलेल्या आहेत। यामध्ये प्रदूषण आणि इतर बरेच जे सामाजिक विषय आहेत त्या संदर्भातले संदेश जे आहेत ते देखील इथे देण्यात येतात ऋतुजा दरवर्षी। आणि आज देखील स्व हा विषय असल्यामुळे वेगवेगळे स्वभाषा, स्वदेश, स्वावलंबन या विषयावर इथे उहापोह या यात्रेमधनं केला जाणार आहे। आपल्यासमोर अनेक मंडळी जी आहेत ती पाहायला मिळत आहेत। आपण या ताईंना विचारूया, ताई काय सांगशील? पहिलं तर तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। कुठून हा प्रवास कसा जाणार? नमस्कार, पहिले तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप उत्साह आहे वातावरणात। आणि हा गणेश मंदिरापासून सुरू होतो आणि मग फडके रोड पूर्ण फिरून ही शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे फेमसच आहे। आणि आम्ही विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते आहोत। आम्ही सगळे इकडे तुम्ही बघू शकता, तर आम्ही असेच ही पालखी नेणार। नक्कीच, तर आपण बघतोय ऋतुजा की फेटा घालून देखील अनेक जण आलेले आहेत। आपल्या समोर आहेत पर्यावरण मंडळाच्या ज्या काम करणाऱ्या आहेत रुपाली शाईवाले, त्यांना विचारूया, ताई काय सांगाल, कशा पद्धतीने आपण यावर्षी संदेश देणार आहोत पर्यावरणासंदर्भात? ओके, मी पर्यावरण दक्षता मंडळाची रुपाली शाईवाले बोलते आहे। आपली ह्यावर्षी स्व ही थीम आहे, डोंबिवलीच्या शोभायात्रेची स्व ही थीम आहे। तर आपण स्वदेशी झाडं लावूयात, ओके, आपलं स्वग्राम स्वच्छ ठेवूयात आणि स्वदेश चांगला समृद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावूयात, असा छान संदेश घेऊन आम्ही पर्यावरण दक्षता मंडळ या शोभायात्रेमध्ये सामील झालो आहोत। नक्कीच, तर ऋतुजा शिवाजी महाराजांचा वेश करून देखील इथे अनेक जण आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश केलेला पाहायला मिळतोय आणि ह्या यात्रेला मुळात म्हणजे 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे वेगळा उत्साह या वातावरणामध्ये सध्या ऋतुजा पाहायला मिळतोय। हळूहळू जशी यात्रा पुढे जाईल तसे अनेक कलाकार देखील या यात्रेमध्ये सहभागी होतील। आपण आपल्याला जे अनेक वाहिन्यांवरच्या मालिकांमधले जे कलाकार आहेत ते या यात्रेत दरवर्षी सहभागी होतात, त्या पद्धतीने यावर्षी देखील ते इथे सहभागी होतील। हळूहळू यात्रा आता पुढे जायला निघेल ऋतुजा। निश्चितच, त्यामुळे स्व ही थीम ठेवत पर्यावरणाचा संदेश देत या सगळ्या महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। भाग्यश्री, तू सोबत राहा, गिरगावची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत येत आहेत ती सुद्धा आपण पाहूयात। गिरगावमध्ये आता काही वेळातच शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। अनेक जण हे रस्त्यावर उतरलेले आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी। मराठी संस्कृती, परंपरा आणि शुभ कार्यामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मोठमोठ्या शहरांमध्ये शोभायात्रा निघत असतात। पारंपरिक वेशभूषेसह सर्वजण यामध्ये सहभागी होत असतात आणि गिरगावला अनेक वर्षांची परंपरा आहे। ढोल ताशा पथकं सुद्धा यामध्ये तैनात होत असतात। खरं तर मुंबई आणि उपनगरांसह राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभायात्रा हे आणखी एक वैशिष्ट्य मानलं जातं आणि याच शोभायात्रांमध्ये तरुण पिढी मोठ्या संख्येनं सहभागी होते। आयोजनापासून ते अगदी
सादरीकरणापर्यंत सर्वत्र युवा पिढीचा उत्साह ओसंडून वाहत असतो आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येते. अगदी थोड्याच वेळात इथे सुद्धा शोभायात्रेला सुरुवात होईल. बाईक रॅली सुद्धा या ठिकाणावरनं काढली जाईल.